नमस्कार, आपण पाहत आहात ABB मराठी. सत्य हीच आमची ओळख. तरुणीची प्रियकराने केली हत्या. नेपाळच्या तरुणीची प्रियकराने आपल्या वडील आणि मित्राच्या मदतीने पालघरमध्ये आणून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे मटर पार्सल करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या गोणीवरून पोलिसांनी या हत्येचा छडा लावण्यात यश आलं आहे. नेपाळमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या दाम्पत्याने काही दिवसापूर्वी शिमला मार्गे महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या दादरा नगर हवेली येथे आले. त्यानंतर प्रियकराने आपले वडील आणि आपल्या एका साथीदाराच्या मदतीने मनोर त्र्यंबक मार्गावर मोखाडाजवळ रात्री 12 वाजण्याच्या सुमारास या तरुणीची ओढणीने गळावळून हत्या करण्यात आली. हत्या करून मृतदेह पुलाखाली फेकून दिला. मटारीच्या गोणीत मृतदेह आढळून आल्याने SL28 या गोणीवरील मार्कवरून आरोपींचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलं आहे. मयत तरुणी ही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर आपल्या प्रियकरासमोर लग्नाचा तगादा लावत होती. यालाच कंटाळून प्रियकराने आपले वडील व एका साथीदाराच्या प्रेयसीचा हत्या केली. या प्रकरणात पालघर पोलिसांनी तिघांना अटक केली असून आणखीन एक आरोपी पुन्हा नेपाळमध्ये पसार झाला असून त्याचा शोध सध्या पालघर पोलिसांकडून घेतला जातोय. गुन्ह्याचा मुख्य उद्देश जो आहे तो हा आहे की जे मयत आहे आणि त्याचा मारेकरी हे दोघंही लिव्ह इन रिलेशनमध्ये नेपाळमध्ये राहत होते. हे मूळचे रहिवासी नेपाळचे आहेत. नेपाळ या ठिकाणी बऱ्याच वर्ष एकत्र राहिल्यानंतर तिने लग्नासाठी तगादा लावला आणि मुलाच्या घरच्यांची इच्छा नव्हती त्या मुलीबरोबर लग्न या मुलाचं करायचं. म्हणून त्या मुलाच्या वडिलांनी आणि मुलांनी कट तयार केला की या मुलीला संपवायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी त्यांच्या मित्र तो सिल्वासाला भाजीपाल्याचा व्यवसाय करतो त्याची मदत घेतली आणि त्याच्याकडे या दोघांना पाठवून दिलं. सिल्वासाचा मित्र जो सिंग नावाचा व्यक्ती आहे त्यांनी या संदर्भात एक वाहन भाड्याने घेतलं आणि तो स्वतः आणि हे दोघंजण जो मयत आहे आणि मयताचा प्रियकर असे तिघंजण आणि ड्रायव्हर असे ते वाहनातून पालघर जिल्ह्यामध्ये आले. पालघर जिल्ह्यामधील जो मनोर ते मोखाडा रस्ता आहे त्र्यंबकेश्वरला जाणारा या रस्त्यावर निर्जन ठिकाण पाहून त्या ठिकाणी रात्री 12 नंतर तिला पुलाखाली नेऊन तिचा गळा आवळला, ओढणीने गळा आवळला आणि त्याच्यामध्ये पोत्यामध्ये त्याचा मृतदेह टाकून ते पोतं नदीच्या खाली ब्रिज खाली टाकून दिले. या बाबतीमध्ये आतापर्यंत 3 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. जे वडील आरोपीचा आहे तो नेपाळमध्ये सध्या आहे आणि इतर जे आरोपी असतील या बाबतीमधला शोध हे मोखाड्याचे प्रभारी अधिकारी श्री ढोले करत आहेत. सत्य हीच आमची ओळख. आपण पाहत आहात ABB न्यूज मराठी.